मित्रांनो, करामती काका तुम्हाला माहितीच असतील आणि त्यांच्या करामतीसुद्धा माहिती असतील. आणि हे करामती काका जे आहेत ना, ते सुगीचे दिवस शोधायला सुरुवात करतात. कुठे सुगीचे दिवस आहेत आणि मग त्या सुगीच्या दिवसाकडे ते आपोआप त्यांचे पाय वळतात. लक्षात आलं का करामती काकांची करामती काय आहेत ते आणि काय वेळ त्यांच्यावरती आली. कारण शकुनी मामा त्याचा अंतिम अंत काय झाला हे तुम्हाला माहितीच आहे. षडयंत्र षडयंत्र रचणाऱ्यांची शेवट काय होतो हे इतिहासात तुम्हाला माहितीच आहे. हेच ते वास्तव आहे. करामती काकांच्या करामती. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळकर. मित्रांनो, करामती काका तुम्हाला माहितीच असतील आणि त्यांच्या करामतीसुद्धा माहिती असतील. आणि हे करामती काका जे आहेत ना, ते सुगीचे दिवस शोधायला सुरुवात करतात. कुठे सुगीचे दिवस आहेत आणि मग त्या सुगीच्या दिवसाकडे ते आपोआप त्यांचे पाय वळतात. आता सुगीचे दिवस कुठे आहेत तर NDAमध्ये, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याबरोबर असलेले घटक दल, नरेंद्र मोदीजी सरकार, याच्यामध्ये सुगीचे दिवस चालू आहेत. त्यामुळेच आता हेच करामती काका करामती करायला लागले. मित्रांनो, यांचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे आपण जास्त त्याच्यावरती इतिहासात जाऊया नको, खूपच अगदी खोलवर इतिहासात जाऊया नको, त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूया नको. पण काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. त्या करामती काकांच्या करामती, त्यांचे जे राजकीय गुरु आहेत ना, वसंतदादा पाटील, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे करामती काका. हा सर्वात मोठा त्यांचा इतिहास आहे आणि इतिहासातला धडा आहे. त्यांनी या राजकारणामध्ये आपल्या विरोधकांनाच दाखवलेला धडा आहे. पण तो धडा कोणीही गिरवला नाही, कोणाच्या लक्षात आला नाही हे करामती काका कसे आहेत. त्यामुळे बरेच वेळा आणि बरेच जण त्याच्यात अडकले गेले. म्हणजे बर्मुडा ट्रायंगल, त्या बर्मुडा ट्रायंगलमध्ये गेला तर तो कुठे गायब होतो, काय होतो, त्याचं अस्तित्व गायब होते, सांगता येत नाही. तसेच हे बर्मुडा ट्रायंगल. मित्रांनो, ह्या करामती काकाने अनेक पक्षांची वाताहत लावलेली आहे, अनेक राजकीय नेत्यांची वाताहत लावलेली आहे. का तर त्यांच्या भूलथापेला, त्यांच्या जे काय त्यांची दिशाभूल करतात, त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण करतात, त्यामुळे ते त्यांच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे थोडक्यात काय असो, एखादा बघा तो वनस्पती आहे, ती वनस्पती अशी आकर्षित करते कीटकांना. तुम्ही बघितलं असेल त्या जे काय तो चॅनल आहे ॲनिमल, माझ्या लक्षात येत नाही तो नाव उच्चार त्याचा, त्याच्यावरती तुम्ही ते पाहिलंच असाल की एखादा जो हे आहे वनस्पती आहे, ती वनस्पती आकर्षित करते कीटकांना आणि मग ती लगेच तो कीटक ज्यावेळी त्याच्यामध्ये जाऊन बसतो त्या वनस्पतीच्या फुलामध्ये, तर तो आपलं फुल बंद करते, ते झडप बंद करते. मित्रांनो, तसाच हा प्रकार आहे. तसाच हे शरदचंद्रजी पवार आहेत, ते काय करतात, आकर्षित करतात. कारण आकर्षित होणारे सुद्धा मतलबी असतात, स्वार्थी असतात. त्यांना कुठेतरी स्वार्थ साधायचा असतो, असं आपण म्हणू शकत नाही. शरदचंद्रजी पवार हे जबरदस्तीने त्यांची मानगुटी धरून आपल्याला त्यांना जवळ करतात किंवा त्यांना गुरफटवून टाकतात, नाही मित्रांनो. शरदचंद्रजी पवार त्यांना लालच दाखवतात, त्यांना ते आमिष दाखवतात वगैरे, आणि त्यानंतर तो अलगद त्याच्यात पकडला जातो. जसा मासा आमिष, त्या आमिषाकडे जातो, आकर्षित होतो आणि त्या गळ्यात अडकतो आणि स्वतःचा जीव गमावतो. तशीच एकंदरीत परिस्थिती आहे. उदाहरणार्थ, म्हणजे नवीन उदाहरण, आताच काही 4-5 वर्षापूर्वीचं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे सुद्धा असेच त्या बर्मुडा ट्रायंगलमध्ये आले. त्या ट्रायंगलमध्ये आल्यानंतर त्यांची आता अवस्था अशी झाली आहे की ते आता कधी गायब होतील, त्यांचा पक्षांचं अस्तित्व म्हणजे उभाट्याचं अस्तित्व हा कधी संपुष्टात येईल सांगता येणार नाही. कारण बर्मुडा ट्रायंगल, तो गड कोणी टाकला, शरद पवारांनी. कोणासाठी टाकला होता तर उद्धव ठाकरेंसाठी. आमिष कोणाला दाखवलं होतं तर उद्धव ठाकरेंना. ते अलगद फसले त्याला. आता त्या गड ओढून काढल्यानंतर तो मासा ज्यावेळी जमिनीवर येणार तो जिवंत राहील का, हीच अवस्था आहे. असे हे शरदचंद्रजी पवार. मित्रांनो, अगदी मीडिया त्यांना एक चाणक्य म्हणून संबोधत होते, जाणता राजा म्हणून संबोधत होते. मीडियानेच त्यांना तयार केलेलं आहे.
मग ती प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, किंवा आता सामाजिक मीडिया, सामाजिक माध्यमं, सोशल मीडिया, ह्यांनीच त्यांना घडवलेलं आहे. मित्रांनो, ज्यावेळी एखादी व्यक्ती षडयंत्र रचत असते ना, षडयंत्र आणि रणनीती याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. षडयंत्र रचत असते त्यावेळी षडयंत्राला साथ देणारे हे असे चट्टे-बट्टे जे असतात आजूबाजूला, जे बागुलबुवा निर्माण करणारे जे असतात, ही जी मीडिया आहे त्याचा तुम्ही इतिहास बघा. म्हणजे ते देशी असो किंवा विदेशी असो, कारण त्यांना माहिती आहे आपल्या एक क्लिकमध्ये जगभरामध्ये आपण सांगितलेली गोष्ट प्रसारित होणार, प्रचारित होणार. मग ते सत्य आहे की असत्य आहे हा विषय वेगळा येतो. पण आपण जे परोसलं आहे, आपण जे वाढलं आहे, आपण जे प्रसारण केलं आहे, त्याचा प्रसार केला आहे, ते जगातील कान्याकोपऱ्यापर्यंत पोचते. आणि मग त्याच्यानंतर जगातील नागरिक, जगातील सामाजिक व्यक्ती निर्णय घ्यायला सुरुवात करतो. अशा त्या मीडियाने त्यांना घडवलेलं आहे. सुरुवातीला प्रिंट मीडियाने घडवलं, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता सोशल मीडिया. अशी ही व्यक्ती आजही त्यांना चाणक्य म्हटलं जाते, जाणता राजा म्हटलं जाते. पण वास्तवात ते चाणक्य नाही आहेत. ते शकुनी नीतीने आपलं त्याने आजपर्यंत कार्य केलं, ते म्हणजे षडयंत्र आखणं. दुसरं म्हणजे काय, तर जाणता राजा. आता त्याला किती जाणीव आहे ते तुम्हाला माहितीच आहे. आता जाणता राजा एकच होऊन गेला ह्या भूतलावर, हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला ह्या मीडियाने, शरदचंद्रजी पवार यांचा उल्लेख करून. असो मित्रांनो, विषय आहे शरदचंद्रजी पवार काकांच्या करामती. आता त्या करामती तुम्ही पाहिलेच असतील. आता सुद्धा ते एक करामत करत आहे. इंडिया आघाडीचे ते घटक दल आहे. आता इंडिया आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता आहे, तर काँग्रेस. आणि त्या पक्षाचे नेते आहेत राहुल गांधी. आणि त्यांच्यासोबत हे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांचा पक्ष आहे. हे गट नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट नाही आहेत. जे उल्लेख केला जातो राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस. मित्रांनो, हे दोन्ही नावं वेगळी आहेत. आणि प्रमुख जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते दोफाड झालेल्या नाही आहेत, त्याची दोन शक्ल झालेली नाही आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून या शरद पवारांची हकालपट्टी झाली आहे, त्यांचा पाय उतार झालेला आहे, त्यांना बेदखल केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी जो पक्ष निर्माण केला त्या पक्षाचं नाव आहे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस. आणि त्याची जी निशाण आहे ते आहे तुतारी. त्यामुळे हा वेगळा पक्ष आहे. मग हा जो वेगळा पक्ष आहे, जो शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस, हा त्या इंडिया आघाडीचा घटक दल आहे. मग ते आता त्यांना सोडून त्यांच्याशी दगाफटका करून ते आता NDAमध्ये सामील होत आहेत. NDAमध्ये ते आता जात आहेत, आपलं विलिनीकरण करत आहेत. NDAमध्ये कोण आहे सर्वात मोठा पक्ष? भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी यांचं सरकार. मित्रांनो, मग त्या NDAमध्ये हा घटक दल आता सामील होतोय. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली त्या सुप्रिया सुळेने ते स्पष्ट केलेलं आहे. अजून त्यांनी थोडासा संभ्रम ठेवलेला आहे, कारण त्यांना काही गोष्टी ज्या NDAमधून प्राप्त करायच्या आहेत ते कदाचित मिळालं नसेल. म्हणजे एखादं मंत्रिपद, सुप्रिया सुळे यांना जर मंत्रिपद मिळालं एखादं, तर शरदचंद्रजी पवार हे थोडे निर्धास्त होतील, कारण सुप्रिया सुळे ही त्यांची कन्या आहे. त्यांचं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे, हा आटापिटा आहे शरदचंद्रजी पवार यांचा, ह्या काकांच्या करामती काय आहेत, तर आपल्या मुलीचा, आपल्या कन्येचं राजकीय भवितव्य टिकवण्याचं कुठेतरी त्यांना आता स्थिर स्थावर करायचं आहे. त्यामुळे हे सगळं खटाटोप आहे. म्हणून मी म्हणालो की भारतीय जनता पार्टीने कदाचित, ह्या सरकारने कदाचित त्यांना अजूनही स्पष्ट केलं नसेल की आम्ही सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्री बनवू, किंवा त्यांच्यासोबत इतर आणखीन कोणाला आम्ही केंद्रीय मंत्री बनवू, किंवा एखादा मान सन्मानित असं एखादी जागा देऊ, खातं देऊ. नाही मित्रांनो, म्हणून त्यांनी आता अजून स्पष्ट केलेलं नाही. पण थोडक्यात स्पष्ट झालेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे जर आपण NDA सोबत नाही गेलो. आता या जाणत्या राजाच्या एक गोष्ट लक्षात आली, लक्षात आलं का? त्या जाणकार आहे ती व्यक्ती, त्यांना एक कळते की सुगेचे दिवस कुठे आहेत, तर NDAमध्ये. आणि NDAमध्ये सामील झालो तर आपल्याला सुगेचे दिवस येतील, तर आपण परत राजकारणामध्ये सक्रिय होऊ, आपली मुलगी राजकारणामध्ये सक्रिय होईल, कुठली तरी ते स्थापित होईल. म्हणून हे सगळे खटाटोप चालू आहेत या काकांचे, करामती काकांचे. मित्रांनो,
आता विषय काय आहे की या करामती काकांना आपलं जो पक्ष आहे, म्हणजे कुठला पक्ष, तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे त्या पक्षाची सुद्धा तुटफूट व्हायला द्यायची नाही. जर आपण नाही गेलो त्यांच्यासोबत, एनडीए सोबत नाही गेलो, तर जसे उद्धव ठाकरे ते त्या उभाटाचे संसद खासदार त्यांना सोडून गेलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला तो झाला, त्या उद्धव ठाकरेंची हकालपट्टी झाली त्या शिवसेनेमधून. 2019 मध्ये जे काय कृत्य केलं त्याचे परिणाम त्यांनी भोगले 2.5 वर्षानंतर. त्या शिवसेनेमधून, त्या पक्षामधून, त्या संघटनेवर त्यांची हकालपट्टी झालेली आहे. त्यावेळी ते आमदार खासदार त्यांना सोडून गेलेच होते तो पक्ष घेऊन. पण आता सुद्धा त्या उभाटाची सुद्धा काय झालंय, उभाटामधून सुद्धा 6 खासदार, 6 संसद हे आता मूळ शिवसेनेमध्ये गेले आणि त्यांचा सुद्धा पाठिंबा कोणाला आहे, एनडीएला. हीच परिस्थिती आपल्या त्या उरल्या सुरल्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी होईल ह्या भीतीपोटी त्याने हा घेतलेला निर्णय असेल आणि तो निर्णय त्यांना मान्य करावाच लागेल, स्वीकारावा लागेल. भले त्यांना मग ते केंद्रामध्ये मंत्रिपद मिळते की नाही, कारण जर तुम्ही आलात तर तुमचा तो पक्ष अबाधित राहील, नाही आलात तर तुमच्या पक्षामधील जे खासदार आहेत ते आमच्यासोबत निघून येतील, मूळ राष्ट्रवादीमध्ये कदाचित ते विलीन होतील, अशी भीती या शरदचंद्रजी पवार यांना आहे, या करामती काकांना आहे. म्हणून त्यांनी ही करामत केलेली आहे भीतीपोटी. लक्षात आलं का? आणि ह्या पूर्वी ते इतरांना भीती दाखवत होते, आम्ही असं करू तसं करू, तुमच्या पक्षाची वाताहत लावू, तुमच्या त्या राजकीय भवितव्याची वाताहत लावू, ही जी काय भीती ते दाखवत होते इतर पक्षांना, हीच भीती आता त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. शेवटी पेरलं तेच उगवते, शेवटी शेराला सव्वाशेर भेटतो आणि तो भेटलेला आहे. कारण का ही परिस्थिती का निर्माण होते? षडयंत्र करून तुम्ही प्राप्त कराल, षडयंत्र करून जे प्राप्त कराल ते तुमचं कायमचं नसते, त्याला एक आयुष्य नसते, ते अल्पायुष्य असते. आणि हीच गोष्ट आता त्या शरदचंद्रजी पवार यांच्या लक्षात आलंय. आजपर्यंत जी काही आपण षडयंत्र आखली ती आता काम करेनाशी झाली आहेत, कारण त्याच्यावरती मात करणारे आता त्यांच्या समोर येऊन बसलेले आहेत, त्यांना आव्हान करत आहेत आणि त्यांची गळचेपी केलेली आहे, त्यांचे मुसक्या बांधले आहेत. त्यामुळे शरदचंद्रजी पवार हे करामती काका त्यांच्या पुढे आता एकच पर्याय उरलाय, तो म्हणजे एनडीएमध्ये सामील होणं, त्या एनडीएमध्ये स्वतःचा पक्ष विलीन करणं. मग ते नेते हे मिळो, मंत्रिपद मिळो, अन्यथा न मिळो. नाही मिळालं तर आपल्या पक्षाची शक्ल पडायला, त्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ल पडायला वेळ लागणार नाही, त्यांचे आमदार खासदार त्यांना सोडून जायला वेळ लागणार नाही. हेच ते वास्तव आहे. लक्षात आलं का करामती काकांची करामती काय आहे ते आणि काय वेळ त्यांच्यावरती आली? कारण शकुनी मामा त्याचा अंतिम अंत काय झाला हे तुम्हाला माहितीच आहे. षडयंत्र रचणाऱ्यांची शेवट काय होतो हे इतिहासात तुम्हाला माहितीच आहे. हेच ते वास्तव आहे, करामती काकांच्या करामती. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.